पण माझी विनंती काय आहे, ते अभ्यास घेतील तोपर्यंत बसत सावलीमध्ये. मी कुठे म्हणतो तुम्ही स्थगित करा म्हणून. फक्त सावलीत बसा. तो अभ्यासकांची चर्चा झाली, मला बोलवा, मी परत उपलब्ध आहे आपल्यासाठी केव्हाही. आणि नंतर मग परत त्याच्यानंतरही संबंध आले तर मग आपलं उपोषण चालू ठेवू पाटील, आपण काय अडचण नाही. पण त्यासाठी आपण कशाला बसतो एवढं मध्ये अभ्यासकांची चर्चा करण्यापुरतं सावलीत बसायचं माझी विनंती आहे. एवढंच नाही ऐकणार तुमचं पुढं सगळं ऐका. बस का मला ऊन लागलं तर तुम्हाला चटके लागतील आणि कल्याण नाही, आम्हाला सगळं ऐकत. पाटील साहेबाला आम्ही वैयक्तिक चर्चा करताना सुद्धा सांगितलं मी उन्हात पळवलं तर चटके तुम्हाला बसतील, लेकरांचं कल्याण होईल समाजाचं, कारण ते हक्काचं आहे, कुणाच हिसकून नाही गेलो. ओबीसीला धक्का न लागता येईल. ते तर भूमिका आपली पहिल्यापासून मान्य आहे. पण म्हणून माझं काय म्हणणं आहे, एका समान विचारावर आपण काम करतोय तर त्यासाठी आपण सावलीत बसा ना. आणि मग तिथं अभ्यासक आले की मला बोलवा, संध्याकाळी मी येतो. अभ्यासकाची आपण चर्चा करून, माझी विनंती होती, चर्चा करून घ्यानंतर अभ्यास मला बोलवा, मी उपलब्धच आहे ना पाटील. समाजाचं एकदा कल्याण करा, तिथून पुढे हो. पण तुम्ही अभ्यासकाची चर्चा होते ना आपली 5 वाजता. तिथून पुढे तुमचं म्हणतात तसं नाही, अभ्यासकाची चर्चा करा, पण तोपर्यंत सावलीत बसा. मी म्हणतो स्थगित करा म्हणून. हे शब्द लय मोठा झाला. मी स्थगित करा म्हणतच नाही ना. उन्हात तळू द्या. आपण ते अभ्यासक येणार 5 वाजता पाटील, तोपर्यंत तुम्ही काय उन्हात बसता, की त्यानंतर बसा ना. फक्त कल्याण करा, तिथून पुढे तुम्ही म्हणता ते आम्ही समाज आहे. 100% तुम्ही म्हणाल पाटील तेच करतो आम्ही. पण आता बसून द्या आम्हाला. नाही, नको. म्हणजे विनंती काय बसण्यापेक्षा त्या अभ्यासक येईपर्यंत थांबा ना. अभ्यास केल्यानंतर 5 वाजता त्यानंतर परत बसता येईल आपल्याला. तुमचे विनंतीचं मी स्वीकार करतोय, तुमचा अवमान करत नाही. समाजाच्या कल्याणासाठी बसतो. होऊ द्या त्रास, मला दवाखान्याचा खर्च तुम्ही करा. दम्माने जावा. ते माझी अजूनही विनंती पाटील आपल्याला आहे, अभ्यासक काही चर्चा होईपर्यंत सावलीत बसणार. झाल्यानंतर मग आपण नाही समजला तर उद्या आहेच आपण बरं माझ्यावर. तुम्ही बरोबर बस माझ्यावर, काय बुद्धी. एवढी वेळ फक्त समाजाचा कल्याण. पाटील, आपण दरवेळेस भूमिका ठेवली, तुम्ही बऱ्याच वेळेस म्हणलात आम्ही काही आडमुठी भूमिका घेत, पण तुम्हाला सरकार एक सांगते की आम्ही पुन्हा सुद्धा तुम्ही तुमचं उपोषण आंदोलन करण्यासाठी बाधित आहात. पण आता अशी अवस्था आहे की प्रखर ऊन आहे, तुमच्या तब्येतीचा पण प्रश्न आहे. तुम्हाला त्यांच्याशी संवाद घडलाय, साधारण 2-3 तासाचा संवाद त्यांच्याशी होणार आहे. अशी सगळी अवस्था बघता तुम्ही त्यांचा विनंती मान्य करून सावलीत बसणं हे अपेक्षित नाही का? आपण नेहमी म्हणतो आपण त्यांनी माझा सन्मान ठेवला, मी जर त्यांचा ठेवला तर समाजाचा उन्हाळा.